try to kick you while you're down. They wanna rise up while you drown. They wanna fill your head with doubt. They're silently scared that you'll figure it out. I'll make it look like I'm losing, won't bother hiding my bruises. And when they finally think you're wounded, then it's your chance to be ruthless. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे आपला तो असणार आहे लातूर ते श्रीवर्धन. बस रेडी आहे, लातूर श्रीवर्धन वाली 6ची बस आहे. 500 ते 550 किलोमीटरच्या दरम्यान आपला प्रवास आहे. मस्तपैकी असा जर्नी होणार आहे मराठवाडा ते कोकण. मागच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग लवकर एंड केला. अयोध्याचा जो शेवटचा भाग होता तो लवकरच एंड केला, का तर मला व्हिडिओ लवकर टाकायचा होता, का तर आपले व्हिडिओ खूप लेट येत होते. अयोध्येची जी सिरीज संपली होती आपली, टोटल खर्च 7 ते 7.5 हजार एवढा खर्च आलेला आहे. आणि तुम्हाला यात्रेनिमित्त जर असेच ब्लॉग बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. यात्रा स्पेशल दर्शन किंवा अष्टविनायक दर्शन किंवा बरेच असे दर्शन आहेत, ते आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे तो गाडी नंबर MH06 BW 7991 आपला गाडीचा नंबर आहे. ज्या गाडीने आपण लातूर ते श्रीवर्धन असा जर्नी करणार आहे. आणि आपल्या समोर अजून एक गाडी आहे. लातूर आगारातून फक्त सकाळी सुटते ही गाडी, ती म्हणजे लातूर ते वसई. बघू शकताय ही गाडी आहे टाटा कंपनीची शिव मालकीची बस. नेहमीप्रमाणे ह्या बसचा जो टायमिंग आहे, आय थिंक मला वाटतं ही बस 8ची असावी. आणि आपली जी बस निघणार आहे तो 6ची बस आहे. लातूर बस स्टँडचा जो परिसर आहे पहाटेचे 6 वाजत आलेत जवळजवळ. आणि हा आपला लातूर बस स्टँडचा परिसर. लातूरमध्ये 2 बस स्टँड आहे. हे मेन बस स्टँड आणि दुसरं जे बस स्टँड आहे म्हणजे आंबेजोगाई असेल, परळे असेल, म्हणजे त्या भागातल्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत लातूर बस क्रमांक 2 इथून सुटतात त्या गाड्या. आपल्या गाडीचा जो रूट आहे तो लातूर, बार्शी, पुणे, फायनल श्रीवर्धन कव्हर करूया. हा रूट एकदम मस्त रूट आहे. आणि श्रीवर्धनला आपण कधी रूट केला नव्हता, झालाच पाहिजे आधी बीड श्रीवर्धन, पण असो लातूर श्रीवर्धन एकदम बेस्ट असा रूट आहे. ह्या रूटवरचा आपला जो पहिला स्टॉप येणार आहे तो येणार आहे बार्शी. गाडी सोलापूर मार्गे जात नाही तर बार्शी मार्गे जाते गाडी. तुम्हाला जसं रूट सांगितलेलं गाडीचा, गाडी कोणत्या मार्गे जाते. ड्रायव्हर दादा तर बसलेत आपल्या आणि गाडी अशा रिटर्न घेतात. बऱ्यापैकी गाडी भरलेली आहे. आणि तिकडे दर सांगतो तुम्हाला, तिकडे दर काय. सकाळचा प्रवास म्हणजे एकदम जबरदस्त प्रवास आहे.
लातूर पासून 100 किलोमीटर अंतर गाठत आता आपण पोहोचलेलो आहे बार्शी बस स्टँडला. बघू शकताय बार्शी बस स्टँड. सकाळचं वातावरण जबरदस्त. बार्शीला पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 8:20 म्हणजे जवळजवळ 8:30 वाजत आले. जेवणासाठी गाडी बघूया कुठे थांबते. इथून जी बस जाणार आहे आपली कुर्डवाडी टेंभुर्णी आणि टेंभुर्णी नंतर जो हायवे लागणार आहे तो सोलापूर पुणे हायवे. बरेच दिवसातून या गाडीनं प्रवास करतोय. एकदम जबरदस्त असा प्रवास आहे या गाडीचा. आपण आलो टेंभुर्णी बस स्टँडला. इथून जो हायवे लागणार आहे तो पुणे सोलापूर हायवे. आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे ते लातूर ते श्रीवर्धन 715 रुपये तिकीट आहे. टेंभुर्णी ते पुणे जे अंतर राहिलेले आपलं तर 165 किलोमीटरचं आता अंतर राहिलेले. इंदापूर नंतर आपला जेवणासाठी स्टॉप होईल डाळेजमध्ये. डाळेज नंबर 3 मध्ये. बघू शकता गर्दी थोडीशी कमी आहे नाहीतर जबरदस्त गर्दी असते टेंभुर्णी बस स्टँडला आषाढी एकादशी निमित्त. का तर जे वारकरी लोक आहेत ते पंढरपूरला जाण्यासाठी इकडे तुडुंब गर्दी करतात. एकदम खतरनाक. आणि आपण जो पाठीमागे बघू शकताय पुणे सोलापूर आपण हा पण व्हिडिओ ब्लॉग केलेला आहे. ट्रॅव्हल व्लॉग बघितला नसेल तर बघून द्या. मस्त असा ब्लॉग आहे. आता निघते आपली गाडी. जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. बरोबर 11 वाजलेले. या साईडला आपली गाडी उभी आहे. मस्त पैकी असा एक प्लेट आम्ही मागवला या ठिकाणी. बघू शकता दाल तडका. दाल तडका इथे तोपर्यंत हे खाऊया मस्त पैकी असा. हा आला बी मस्त पैकी दाल तडका आलेला आहे आपल्या इकडे. आपण जो जेवणासाठी मेन्यू घेतला होता तो दाल तडका होता आणि एक पाणी बॉटल. टोटल कॉस्ट आपला 120 रुपये इतका आला. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं इकडे. आणि आता आपली गाडी रवाना होईल पुण्याच्या दिशेने. आणि हा जो हायवे
तो तुम्हाला सांगितलेला आहे, हा जो हायवे तो सोलापूर ते पुणे. गर्दी गर्दी गर्दी. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे स्वारगेट बस स्टँडला. बघू शकता स्वारगेट बस स्टँड. 1:45 गाडी इकडे आलेली आहे स्वारगेट बस स्टँडला. स्वारगेट बस स्टँडला सुनो सुनो वाटायला लागले. बघू शकता या ठिकाणी जेव्हा पण मी इकडे येतो ना तेव्हा फुल भरलेलं असतं बस स्टँड. नाही तर पब्लिकने पूर्ण एडावून भरलेलं असतं इकडे. बसेसची तर रांगच असते. आता बसेसची रांग पण बघायला मिळत नाही आणि पब्लिक बी कमी दिसते. बघू शकता रोडवर. आता इथून पुढचा जो जर्नी असणार आहे तो कोकण एक्सप्रेस. आणि आपली गाडी या साईडला उभी आहे. आणि ऊन तर एवढं जबरदस्त लागायला लागले ना. 33 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. आता जो सीझन झालेला आहे तो समर सीझन चालू झालेला आहे. 33 पासूनच सुरुवात होते समर सीझनला. 28-33च्या दरम्यान आपण बरेच ट्रॅव्हल केलेत. 48 डिग्री सेल्सिअस मध्ये 42 खतरनाक. आता इथून पुढे जो घाट लागणार आहे तामिनी घाट बघायला मिळणार आहे मस्त पैकी. असा 160 किलोमीटरचा समथिंग आपला डिस्टन्स इकडे राहिलेला आहे. स्वारगेट ते श्रीवर्धन वाया तामिनी घाट. थोडासा जास्त वेळ लागू शकतो आपल्याला श्रीवर्धनला जायला, का तर घाट सेक्शन जबरदस्त आहे. मागचे व्लॉग जर बघितले असेल तर तुम्हाला कळेल की आपण जो ट्रॅव्हल केला होता याच्या आधी माजलगाव मानगाव त्यावेळेस पण आपल्याला तामिनी घाट बघायला मिळाला. दादा म्हणले अजून गाडी जशी आली तशी आता 10-15 मिनिटासाठी थांबणार आहे इकडे. त्याच्यानंतर गाडी रवाना होणार आहे पुढच्या रूटसाठी. तर इथे आपली गाडी लागणार आहे 10-15 मिनिटासाठी. चला मित्रांनो टायमिंग झाला आपला जवळजवळ 10-15 मिनिटं होऊन गेलेले आहेत गाडीचे. आता जाऊया आपण पुढच्या रूटवर मस्त पैकी असं. मुळशी खुर्दमध्ये आपली गाडी पोहोचलेली आहे. बघू शकताय या ठिकाणी हॉटेल शिवसागर रिसॉर्ट. 10-15 मिनिटासाठी ब्रेक झालेला आहे. 4 वाजत आले जवळजवळ. आता इथून आपला जो घाट सेक्शन लागणार आहे तो लागणार आहे तामिनी घाट. जाऊया आता पुढच्या रोडसाठी. कंटिन्यू करूया हा प्रवास.
5:48 गाडी आलेली माणगाव बस स्टँडला. बघू शकता माणगाव बस स्टँड नाहीये, पण आता ज्या आवारात आलोय आपण माणगाव डेपो बघू शकताय. आणि इथे आपली गाडी थांबलेली आहे मस्त पैकी. आता इथून जो डिस्टन्स राहिला आपला जवळजवळ 45 किलोमीटरचा डिस्टन्स इथून राहिलेला आहे श्रीवर्धन. इथे डिझेल भरण्यासाठी गाडी थांबलेली. आपल्या बसचं जरा थोडंसं वॉशिंग करायचं. एक जणांनी उलटी केली आतमध्ये. बघूया आता थोडंसं वॉश करतील दादा. या रूटवर ना सिंगल क्रू आहे, क्रू वगैरे काही चेंज होत नाही. आता तुम्हाला मी दाखवलंय तामिनी घाट. कशा प्रकारे हा जो घाट होता एकदम जबरदस्त असा घाट होता तामिनी घाट. ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलेला आहे तामिनी घाट म्हणून. तो सीझन वेगळा होता, हा पण सीझन वेगळा आहे. आणि आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये पण येईल. मला वाटतं पावसाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्यात बेस्ट राहील. काजूचं झाड दिसलेलं अशा प्रकारचा हा काजू आहे. आणि याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. मी बघितली होती ऑनलाईन. पत्ता काजू आहे, मला बघते ना. माणगाववरून गाडी आता रवाना होते श्रीवर्धनसाठी. आता डायरेक्ट पॅसेंजर गाडीमध्ये घेतले, त्यामुळे बस स्टँड काय दाखवता आलं ना. डेपो तर दाखवलं तुम्हाला. आता जाऊया आता डायरेक्ट श्रीवर्धन. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे श्रीवर्धन बस स्टँड. गाडी जी पोहोचली आपली 7:20 आपली गाडी पोहोचलेली आहे श्रीवर्धन बस स्टँडला. लातूर ते श्रीवर्धन हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपल्या गाडीचा रूट कंप्लीट झालेला आहे लातूर श्रीवर्धन. 13 ते 13.5 तासात आपल्या गाडीने रूट कव्हर केलेला आहे. गाडी आपली लवकर पोहोचली. आता आपण रायगड विभागामध्ये आलोय. आज रूट मला कंप्लीट करायचा होता, तो फायनली झालेला आहे मस्तपैकी असा. भेटूया नवीन अशाच एका मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जाता जाता तुम्हाला श्रीवर्धन बस स्टँडचं वेळापत्रक आणि बस स्टँड दाखवतो मस्तपैकी असा.